2 दिवस थोडं फिरून यावं म्हटलं. जवळचा सुंदर आणि निसर्गरम्य परिसर हवा होता, म्हणून कोयना बॅकवॉटरची निवड केली. मग काय, स्टार्टर मारला, गाडी काढली आणि कोयना खोऱ्याच्या दिशेने रवाना झालो. पालीचा खंडोबा म्हणजे आमचं कुलदैवत. अतिशय प्राचीन आणि दगडी चिऱ्यातील मंदिर. कुलदैवताला वंदन करून आम्ही पाटणच्या दिशेने निघालो. पाली सोडल्यानंतर घाटमाथ्यांचा, नागमोडी वळणांचा आणि हिरव्या शालूत सजलेला हा परिसर अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. त्यामुळे मोकळा श्वास घ्यायचा मोह आवरला नाही. मग काय, सनरूफ उघडले आणि मस्तपैकी थंडगार हवा खात डोळ्यांचे पारणे फेडणारा घाटमाथ्यांचा परिसर आणि आल्हाददायक हवेचा आनंद लुटत पठारावर येऊन पोचलो. तारळे पाटण रोडवरील सडा वाघापूरच्या पठारावर आम्ही पोचलो होतो. सडा वाघापूर पठारावर उलटा धबधबा प्रसिद्ध आहे, पण धबधबा कुठे नजरेस पडला नाही. पाऊस संपत आल्याने कदाचित आटला असावा. पण पठारावरून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य म्हणजे येथील परिसराला लाभलेले वरदानच आहे. पठारावर पसरलेल्या धुक्यामुळे ढगात असल्याचा भास होतो. पठारावरील छोटी रंगीबेरंगी फुले पाहून कास पठाराची आठवण येते. पवनचक्क्यांची रेलचेल ही नजरेस पडते. आमच्यासोबत आमचा नेहमीचा भ्रमंती ग्रुप होता. मस्तपैकी फोटो व्हिडिओ शूट करून ऑफ रोड ड्रायव्हिंगचा आनंद लुटला आणि रामगडच्या दिशेने मार्गस्थ झालो. हा म्हणता रामगळीपाशी येऊन पोचलो होतो. रामगळीकडे जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या उतरून खाली जावी लागते. खाली उतरून आल्यानंतर डोंगर कपारीत लाल खडकात कोरलेले अतिशय सुंदर आणि अद्भुत रामगड नजरेस पडते. पाटण तालुक्यात चाफळ व तारळे भागात तोंडोशी नजीक ही रामगड आपणास पाहावयास मिळते. चाफळच्या पश्चिमेला डेरवन सदा दाडोलीच्या निसर्गरम्य परिसरात या गडीची निर्मिती केली आहे. सभोवार दाट झाडी, चाफळ डॅम, स्वच्छ हवा, खळखळ वाहणारे झरे आणि लाल खडकात कोरलेले रामगड आजही इतिहासाची साक्ष देत आहे. तेथून दिसणारे चाफळचे खोरे खूप सुंदर आणि रमणीय आहे. भक्ती, शक्ती, इतिहास, साहस आणि निसर्ग या सर्वांचा मिलाप या ठिकाणी पाहावयास मिळतो. मन मंत्रमुग्ध होऊन जाते. रामगड पाहून झाल्यानंतर पुन्हा पायऱ्यांची चढण चढून वर आलो आणि पाटणकडे रवाना झालो.